बातमी लातूर जिल्ह्यातून आहे। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी इथल्या शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या पत्नीला अवताला जुंपून मशागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओनंतर या घटनेची दखल घेतली गेली। पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिला खरा, मात्र हा बैल 2 दिवसातच बसला आणि मशागतीच्या कामांदरम्यान तो शेतातच बसून राहिला असं समजतंय। तर त्याची प्रकृती ठीक नसल्याचंही समजतंय। लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातल्या बोंबडी बुद्रुक इथले शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना 2 दिवसांपूर्वी पशुसंवर्धन विभागानं एक बैल दिला होता। तो बैल आजारी असल्याचं सध्या समोर आलेलं आहे। आपण सध्या उभे आहोत बोंबडी या गावामध्ये। आपल्यासोबत बोंबडी गावचे काही ग्रामस्थ आणि स्वतः हौसाबाई गायकवाड आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत। मला सांगा, काय परिस्थिती आहे बैलाची सध्या दिलेली आहे? बैलाची काय सांगू, हे जूज पाडलाले, दनादन पाडलाले, पाडून बाजूला सरकुलाले। त्या बैलाची जोड लागला गेले आणि पेरणी तर जवळ आले, सगळं जवळ आलं। काम तर ह्याच्यावर आले, हातावर। कसं करावं का नाही आता, दुसरंच बदलून दिलं तर आम्हाला चांगलं आहे। 2 जोडी म्हणण्यात आमची मागणी हेच आहे। डॉक्टरांना कल्पना दिली होती का? डॉक्टर आले होते? काय म्हणले डॉक्टर? आलते, इंजेक्शन केले, पावडर दिले, वैरण चारा प्यायचं, पाणी प्यायचं, वैरण खायचं दिल्यानंतर मग पुन्हा ते पाणी बी पेना गेलं, वरी धारची पिऊ लागलं। पेतच बाजूला सरकू लागलं, पाणी पेना गेलं, वैरण खाना गेलं, काहीच नाही। काय म्हणले डॉक्टर? मग का म्हणतात, खाते पेते म्हणले, गेले त्यांनी। आज येऊत म्हणले त्यांनी डॉक्टर। आणून दिलेला बैल हा चलत नाही, गोशाळेतला बैल आहे, त्याला चाललेलाच नाही तो बैल, पण बैल सुदृढ नाही। त्याच्यासाठी प्रशासनालाही विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांनी जे विनंती करून विनंतीला मान देऊन जे बैल दिला होता, तो बैल परत घेऊन जाऊन दुसराच बैल का जोडी त्याला आणून देऊन, किंवा दुसरी ही बैल चलत नाही, तो वीज पडल्यानंतर ते बी बैल घाबरल्यासारखं आहे, त्यालाही मार लागले। एका बैलाला दुखापत झाली आणि एक बैल ठार झाला। त्यासाठी दोन्ही बैल जर जोड आणून दिली तर चांगली गोष्ट होईल, हेच गावकऱ्याची मागणी आहे। पुढारी न्यूज साठी श्रीराम जाधव, लातूर।